आता आषाढ महिना चालू आहे आणि अर्थातच आषाढ नंतर आपल्याला श्रावण चालू होणार आहे. आणि श्रावण म्हटला की अगदी सण वगैरे असतात, फेस्टिवल असतात आणि उपवास वगैरे पण असतात. तर उपवासाचं पण आपल्याला मस्तपैकी असं काही ना काहीतरी खाण्याची इच्छा होतच राहते. आणि जिलेबी म्हटलं की अजूनच इच्छा होते. तर आज आपण उपवासाचीच जिलेबी बनवणार आहोत. एकदम खवा न वापरता खव्यासारखीच उपवासाची जिलेबी बनवणार आहोत. आणि एकदा जर तुम्ही ही अशी जिलेबी बनवली उपवासाची, तर सारखी सारखी ही ह्याच पद्धतीने तुम्ही बनवाल. इतकी सुंदर, इतकी टेस्टी लागते, एकदम कुरकुरीत. म्हणजे असं कोणी म्हणणारच नाही की आपण ही बटॅटोपासून बनवलेली आहे. तर चला, आज आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि एकदम मजेशीर अशी उपवासासाठी जिलेबी बनवणार आहोत. तर इथे मी 4 बटाटे घेतलेले आहे आणि ते पण आधीच बॉईल करून ठेवलेले होते. त्यावरचे सालं वगैरे काढून घेतलेले आहे. आणि आता याचे आपल्याला छोटे छोटे असे कट करून घ्यायचे आहे. म्हणजे मग आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करताना अजिबातच त्याचा त्रास होणार नाही आणि एकदम फाईन आणि एकदम छान अशी आपली ही पेस्ट तयार होणार आहे. तर इथे मी सगळे बटाटे असे कट करून घेतलेले आहे, तुम्ही पाहू शकतात. तर आता इथे मी एक मिक्सरचा जार घेणार आहे आणि त्या जारमध्ये हे जे कट केलेले बटाटो आहे ते सगळे आपल्याला टाकून द्यायचे आहे. बघा, जेवढे वेळ अगदी थोडे थोडे मावले तर थोडे थोडे आपल्याला हे छान मस्त असं ग्राइंड करून घ्यायचे आहे आणि छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडे पण चंक्स राहायला नको आहे, कारण आपण जिलेबी करणार आहोत ना. तर जिलेबी करताना असं मध्येच अडकायला नको. म्हणून पाहू शकता तुम्ही एकदम मस्त. आणि बटाटा असा आहे ना की तो एकदम ग्राइंड केल्यानंतर बॉईल केलेला बटाटा एकदम फ्लफी फ्लफी होतो, जसं आपलं जिलेबीचं नॉर्मल बॅटर जे असतं ना तसंच. तर आता इथे मी सध्या 1 चमचा मी इथे छान असं ताजं दही घालणार आहे, म्हणजे लवकर ते फर्मंट होतं म्हणून. आणि त्यानंतर इथे मी खवा न वापरता मिल्क पावडर वापरणार आहे. तर ही मिल्क पावडर मी अगदी थोडी थोडी वापरणार आहे. तर जवळपास मला 150 ते पावणे 200 ग्रॅम इथं मी मिल्क पावडर वापरलेली आहे. आणि आता हे आपल्याला व्यवस्थित बटाट्याचं बॅटर आणि मिल्क पावडरचं एकदम व्यवस्थित असं बॅटर छान असं तयार करून घ्यायचं आहे. असं एकदम छान असं मस्तपैकी फ्लफी फ्लफी आपलं हे बॅटर तयार व्हायला पाहिजे. तर बघा, मी तुम्हाला पुढे कन्सिस्टन्सी दाखवणारच आहे. बघा, एकदम अगदी छान मस्त अगदी फर्मंट झालेलं आहे. यामध्ये तुम्हाला सोडा किंवा बेकिंग पावडर किंवा अजून काही टाकायची सुद्धा गरज नाही. पण तुम्हाला जर वाटलंच तर अगदी चिमूटभर सोडा टाकला तरी चालेल किंवा अगदी बेकिंग पावडर अगदी अर्धा चमच्यापेक्षा पण कमी टाकला तरी चालणार आहे. आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आपण आता शुगर सिरप करणार आहे. तर इथं एका पॅनमध्ये मी 1 कप भरून, जसं मी 250 ml चा कप आहे तर 250 ml जशी मी म्हणजे 1 कप भरून मी इथे साखर घेतलेली आहे आणि त्याच कपाने मी तेवढीच पाणी पण घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं मी वेलदोडे टाकलेले आहे तोडून. बघा, आणि हे छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला इथे अजिबात 1 तारी, अर्धा तारी, 2 तारी पाक अजिबात करायचा नाही. साखर विरघळेपर्यंत फक्त अगदी हाताला अगदी थोडंसं चिकट लागल्यासारखं, म्हणजे अगदीच तेल आपण जेव्हा बोटांना लावतो तो कसं चिकटपणा येतो तसंच करायचं आहे. आणि यामध्ये मी केशरच्या काड्या टाकल्या आहे, याने फ्लेवर आणि कलर खूप सुंदर येतो. तर तुम्ही पाहू शकता. आणि साखर जर तुमची स्वच्छ असली तर ठीक आहे, नाही तर मग इथे बॉईल व्हायला लागलं की 1 चमचा दूध टाकायचं, म्हणजे यामधली जी मळी असते, जी घाण असते ती निघते. आणि इथे मी कलर टाकलेला आहे, ऑरेंज फूड कलर टाकलेला आहे, ऑप्शनल आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही टाका, नाही टाकलं तरी चालणार आहे. बघा, आता एकदम छान अगदी शुगर सिरप जे आहे ते छान उकळायला लागलेलं आहे. आता आपल्याला इथे चेक करून घ्यायचं आहे. बघा, आता साखरेचं जे पाणी आहे आपण बोटांवर घ्यायचं आहे. अगदी थोडंसं चिकट लागलं तरी आपल्याला पुरेसं आहे. आता इथे थोडंसं अगदी चिपचिप लागते, तर मी याच्यानंतर फक्त मिनिटभर त्याला उकळणार आहे आणि नंतर मात्र गॅस बंद करणार आहे. पाहू शकता, एकदम छान अगदी मस्त झालं. जर तुम्ही खूपच असा घट्ट पाक केला तर मग आपल्या जिलेबी आहे तो पाक पिणार नाही. त्यामुळे आपल्याला खूप अगदी 1 तारी 2 तारी करायचा नाही, अगदी चिकट लागेपर्यंत. आता इथे मी गॅस बंद करते. आता आपले हे जे बॅटर आहे बघा, हे एकदम छान असं फर्मंट झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता, झाकून ठेवलेलं होतं मी हे अर्धा ते पाऊण तास. एकदम मस्त झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी जर तुम्हाला असं वाटलं की हे थोडंसं घट्ट आहे तर इथे अगदी तुम्ही पुन्हा दह्याचा वापर किंवा तुम्ही थोडंसं अगदी पाण्याचा वापर देखील करू शकता.
आणि अगदी बघा आता इथे मी थोडंसं पाणी वापरून एकदम छान असं स्मूथ असं बॅटर तयार केलेलं आहे. आता इथे मी एक ग्लास घेतलेला आहे आणि त्यामध्ये जे आयसिंग बॅग आहे ती घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे बॅटर जे आहे ते टाकायचं आहे. बघा तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता, एकदम छान अगदी फ्लोई झालेलं आहे. तर असंच आपल्याला पाहिजे, खूप पातळ पण नाही खूप घट्ट पण नाही. तर मी आता हे सगळं आयसिंग बॅगमध्ये भरून घेणार आहे. एकदम छान आणि एकदम मस्त अशा कुरकुरीत आणि खूप खमंग अशी आपली ही जिलेबी होते. तर एकदा नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा. आणि ही जिलेबी असं नाही की कधीही बनवली जाते, तर आज मी ही उपवासासाठी बनवणार आहे. बघा आता हे सगळं छान अगदी मस्त पॅक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे पुढचं टोक जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. खूप जास्त जाड पण नाही आणि खूप जास्त बारीक पण नाही, असं मीडियम साईजचं आपल्याला हे टोक असं कट करून घ्यायचं आहे. बघा आणि आता हे मी ग्लासमध्ये जी आयसिंग बॅग आहे ती ठेवून देणार आहे आणि इथे गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आणि पॅन आपल्याला असा फ्लॅटच पाहिजे. त्यामध्ये ऑइल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहे. पाहू शकता तुम्ही, एकदम छान अशी मस्त आपली ही जिलेबी तयार होत आहे. बघा आकार जरी जमला नाही तरी सुद्धा आपण साधा गोल जरी केला ना तरी आपल्याला फक्त जिलेबी एकदम टेस्टी होण्यासाठी फक्त आकाराशी काहीच आपल्याला घेणं देणं नसतं. पण छान, ते तर अगदी प्रॅक्टिसने होईलच, कारण आपण काही नेहमी करत नाही. तर आता बघा मी छोट्याच टाकल्या होत्या, पण बघा आता किती फुललेले आहेत. तर याच्यावरनं समजतं की आपलं बॅटर जे आहे ना ते एकदम छान झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता. सुरुवातीला आपल्याला अगदी 2 ते 3 मिनटं अजिबात हलवायचं नाही आहे. लो गॅसवरच आपल्याला हे करायचं आहे, नाहीतर मग ते जळून जातील. गॅस जर तुम्ही फास्ट केला तर अगदी असं वाटतं की आपण ह्या खव्याच्याच केलेल्या आहे आणि खव्याच्याच आपल्याला खव्यासारख्याच दिसत आहेत, कारण आपण यामध्ये मिल्क पावडरचा वापर केलेला आहे. तर बघा आता हे शुगर सिरप पण आपलं कोमट राहायला पाहिजे, अगदी गार नको किंवा खूप गरम पण नको आहे. तर यामध्ये आपण जिलेबी टाकायची, सोक करण्यासाठी ठेवायची, मिनिटभर ठेवायची फक्त. आता मी दुसऱ्या बघा अगदी छोट्या छोट्या तुम्हाला करून दाखवत आहे. तुम्हाला जो पण आकार पाहिजे असेल किंवा जितक्या मोठ्या जितक्या छोट्या पाहिजे असेल, पण शक्यतो मीडियम साईजच्याच करा, कारण मी आधी ज्या केल्या त्या फार मोठ्या होत्या, नंतर मी छोट्या केलेल्या आहे. कारण नंतर ज्या ह्या फ्राय होतात ना तर ह्या छान मस्त फुगतात आणि मोठ्या होतात, त्यामुळे आपण साईज थोडी छोटीशीच घ्यायची आहे. तर मी आधी तो इमरती जिलेबी असते ना त्याच्यासारखा मी आकार देऊन बघितला, छान वाटला तो, पण त्या खूपच मोठ्या झाल्या. मग त्याच्यानंतर मी मात्र ह्या अशा छोट्या छोट्या केलेल्या आहेत. बघा इथपर्यंत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा आणि इच्छा असेल तर वरतून चांदीचा वर्क असेल तो लावा, नाही लावला तरी चालेल, पण ते दिसायला एकदम छान दिसतं, त्यामुळे मी असं लावून घेतलेलं आहे. तुम्हाला तोडून दाखवते. बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतमधून एकदम छान असं मस्त सॉफ्ट झालेली आहे, एकदम छान. बघा एकदम ज्युसी झालेली आहे. तर नक्की एकदा करून बघा आणि मला कमेंट करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.